प्रत्येकाला असं वाटत असतं की स्किन टोनमध्ये बदल न करता मेकअप करावा, तर त्या पद्धतीचा आजचा मेकअप असणार आहे. तर स्किन टोन अजिबातच माझं इथे चेंज केलेलं नाही आहे मी. आपल्या स्किन टोनला एकदम एक्झॅक्ट शेडचं फाउंडेशन हे डस्की स्किन टोनसाठी खूप टफचं काम असतं. त्यासाठी डस्की स्किन टोनचा मेकअप कसा करायचा हा मेकअप तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. हॅलो एव्हरीवन, मी अर्चनाच मेकओव्हरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी सेल्फ मेकअप ट्युटोरियल सांगणार आहे आणि तेही डस्की स्किनवर तुम्ही कसा मेकअप करायचा ते सांगणार आहे. डस्की स्किनवर मेकअप करताना खूप अवघड जातं काही जणांना, किंवा ज्यांची डस्की स्किन आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओ स्किप करू नका. सगळ्यात पहिलं महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे स्किन प्रिपरेशन. जर तुमचं स्किन प्रिपरेशन चांगलं नसेल तर तुमचा मेकअप हा खराब होणारच. तर त्यासाठी स्किन प्रिपरेशन खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे ती म्हणजे क्लिन्झिंग. तर मी इथे वेट वाईप्सने माझी पूर्ण फेस क्लीन करून घेणार आहे. मेकअप करताना स्किन टोन आणि स्किन टाईप हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही मेकअप एकदम इझिली करू शकता. त्यामुळे सगळ्यात पहिले स्किन टाईप बघणं खूप गरजेचं आहे की आपली स्किन टाईप कोणती आहे हे कसं ओळखायचं याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमची स्किन टाईप कोणती आहे हे कळेल आणि त्यानुसार तुम्ही मेकअप करू शकता. तर माझी इथे स्किन टाईप आहे कॉम्बिनेशन. त्यामुळे मी स्किन प्रिपरेशनसाठी संपूर्ण माझे जे प्रोडक्ट्स आहेत हे मी जेल बेस वापरते, कारण माझी स्किन ऑइली पण आहे आणि ड्रायनेस पण माझं स्किनवर असते. तर इथे माझं क्लिन्झिंग पूर्ण वेट वाईप्सने मी माझं पूर्ण फेस क्लीन केलेलं आहे. त्यानंतर मी इथे वापरणार आहे टोनर. टोनरने आपले जे स्किनवरील पोर्स आहेत ते मिनिमाइज होतात आणि आपली स्किन हायड्रेट पण राहते. त्यामुळे मी टोनरचा वापर करणार आहे. टोनर लावल्यानंतर मी इथे लावणार आहे मॉइश्चरायझर, जे की पॉन्ड्सचा आहे. तर मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे. तर मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्ही माझी स्किन बघू शकता, एकदम हायड्रेट अशी दिसते. एक प्रकारे एक वेगळाच ग्लो येतोय चेहऱ्यावर. त्यामुळे तुम्ही स्किन प्रिपरेशन खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला 30 सेकंदाचा गॅप हा घेतलाच पाहिजे, जेणेकरून जे आपण प्रोडक्ट लावतो त्याला ऑब्झर्व व्हायला टाईम मिळतो. त्यामुळे प्रत्येक स्टेपमध्ये तुम्ही 30 सेकंदाचा गॅप हा घ्यावा. मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लावायचा आहे, पण आता इव्हनिंगसाठी मी मेकअप करणार आहे, त्यामुळे मी सनस्क्रीन हा स्किप करत आहे. तर इथे माझं स्किन प्रिपरेशन करून झालेलं आहे. तर आता मी मेकअपला सुरुवात करणार आहे प्रायमरपासून. तर इथे मी जेल बेस प्रायमर वापरणार आहे. इथे मी कलर बारचं प्रायमर घेतलेले आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. शक्यतो जेल बेस प्रायमर वापरायचा आहे, जेणेकरून आपल्याला जास्त घाम येत नाही आणि आपला बेस जो असतो तो जास्त काळ टिकून राहतो. अशा पद्धतीने प्रायमर सगळं फेसवर पूर्ण असं लावून घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने लावलेलं आहे. पूर्ण आपल्याला मसाजसारखं मॉइश्चरायझर जसं लावतो तसं लावायचं नाही, जेणेकरून ते आपल्या स्किनमध्ये ऑब्झर्व करायचं नाही. आपल्याला एक लेअर तयार करायची आपल्या स्किनवर. प्रायमर लावल्यानंतर 30 ते 40 सेकंद मी इथे थांबणार आहे आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेपला सुरुवात करणार आहे. तुम्ही देखील असंच करायचं आहे. प्रायमर लावल्यानंतर लगेचच जर आपण दुसरी स्टेप लावली तर ते आपलं प्रायमर त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि त्यामुळे प्रायमरचा इफेक्ट कमी होतो आणि त्यामुळेच आपला बेस खराब होतो. तर ही स्टेप नक्की तुम्ही फॉलो करा. तर ही टिप नक्की तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा बेस हा खराब होणार नाही. तर प्रायमर लावून झालेलं आहे. आता लावणार आहे फाउंडेशन. तर फाउंडेशन इथे मी घेतलेलं आहे फॉरएव्हर 52चं. तर फॉरएव्हर 52चं शेड माझ्या स्किनला मॅच होणार असं घेणार आहे. डस्की स्किनचा मेकअप हा नेहमी करताना लक्षात ठेवायचं की एकदम एक्झॅक्ट स्किन टोनला मॅच होणारा शेड आपल्याला घ्यायचा आहे. इथे मी एकदम थोडंसंच फाउंडेशन घेतलेले आहे आणि त्याला मी ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने माझ्या फेसवर ब्लेंड करत लावणार आहे. इथे मी ब्युटी ब्लेंडर
कसा यूज करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. अर्ध्या तासापूर्वी मी इथे माझं ब्युटी ब्लेंडर पाण्यामध्ये डीप करून त्याच्यातलं पूर्ण पाणी एक्सेस काढून घ्यायचं आहे, एकदम असं पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा टिश्यू पेपरमध्ये तुम्ही रॅप करून ठेवायचं आहे. जर तुम्ही लगेचच असं पाण्यामध्ये बुडवून स्क्वीज करून जर यूज केला तर त्याच्यामध्ये खूप पाणी अवेलेबल असतं, जे आपल्या फेसवर ज्यावेळेस आपण फाउंडेशन ब्लेंड करतो त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि आपला बेस पण एकदम पॅची दिसतो. त्यामुळे ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा. ही जी टिप आहे ती तुम्ही नक्की लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा बेस जो आहे तो पॅची होणार नाही. बेस खराब होण्याचं कारण हे देखील आहे की ब्युटी ब्लेंडर तुमचा व्यवस्थितरित्या एकदम तयार नसतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्युटी ब्लेंडर यूज केला तर तुमचा हा बेस पूर्ण फ्लॉलेस दिसणार आहे आणि पॅची असा होणार नाही अजिबातच. तर मी हा ब्युटी ब्लेंडर असा टिश्यू पेपरमधून काढून घेते आता अशा पद्धतीने. जे पॅलेटमध्ये मी जे फाउंडेशन काढलेलं आहे ते मी असं ब्युटी ब्लेंडरच्या साह्याने असं त्याला ब्लेंड करत आहे पॅलेटमध्येच आणि त्यानंतर थोड्या थोड्या प्रमाणात मी माझ्या फेसवर ते अप्लाय करणार आहे अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता हा जो फाउंडेशन शेड आहे तो माझ्या स्किनला एक्झॅक्ट मॅच होत आहे. ना जास्त लाईट वाटत आहे ना जास्त डार्क वाटत आहे, एकदम व्यवस्थितरित्या मॅच झालेला आहे आणि थोडा येल्लो टोन आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून माझी स्किनचा तो अंडर टोन आहे तो वॉर्म असल्यामुळे त्याच्यामध्ये एकदम तो मॅच होणार आहे. स्किन अंडर टोन काय आहे, स्किन टोन काय आहे आणि स्किन टाईप काय आहे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर माझ्या सेल्फ मेकअप सिरीजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊन तुम्ही शिकू शकता. तर तुम्ही देखील सेल्फ मेकअपचा क्लास जॉईन करू शकता आणि हे सेल्फ मेकअप तुम्ही शिकू शकता. तुम्ही बघू शकता एकदम थोड्या प्रमाणात मी फाउंडेशन लावत आहे. पुन्हा मी ज्यावेळेस घेते ना पॅलेटवरच ब्लेंड करून घेते. आज मी कुठल्याही प्रकारचं कलर करेक्शन केलेलं नाही किंवा आधी कुठल्याही प्रकारचं डार्क कन्सिलर लावलेलं नाही, कारण हे फाउंडेशन खूप हाय कव्हरेज फाउंडेशन आहे. त्यामुळे तुम्ही हे फाउंडेशन डायरेक्टली जरी लावलं तरी तुमचं स्किनचा बेस जो आहे एकदम एकाच लेअरमध्ये एकदम थिन लेअरमध्ये तयार होईल आणि स्किन लाईक तुमची फेस दिसेल. डोळ्यांना पण मी लावून घेते फाउंडेशन थोडंसं. व्यवस्थितरित्या ब्लेंड करायचं आहे आपल्याला फाउंडेशन, जेणेकरून ते नंतरून पॅची दिसतं. तर आता इथे मी नेकला देखील लावून घेते. नेकला विसरायचं नाही, नाही तर मग फेस आणि नेक वेगळा वेगळा दिसतो. त्यामुळे नेकला देखील आपल्याला फाउंडेशन. बेसला सेट करण्यासाठी मी इथे वापरणार आहे बनाना पावडर. त्यानंतर असं ट्रायंगल पफमध्ये मी पावडर घेऊन हातांवर जे एक्स्ट्रा पावडर आहे ती टॅप करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पूर्ण फेस वर पावडर ब्लॉकिंग करायचं. जिथे जिथे तुम्हाला जास्त घाम येतो तिथे तुम्ही पावडर पहिले लावून घ्यायचे आणि मग नंतर पूर्ण फेसवर पावडर लावून. नेकला देखील मी पूर्ण पावडरने सेट केलेलं आहे. माझं बेस पूर्ण पावडरने सेट झालेलं आहे. आता माझा बेस पूर्ण पावडरने मी सेट केलेला आहे. आता वळूया आय मेकअप कडे. आजचा आय मेकअप हा खूप सिंपल असा असणार आहे. इव्हनिंगसाठी खूप बेस्ट असा आय मेकअप आहे हा आय मेकअप करण्यासाठी मी फक्त ह्या 2 ब्रशचा यूज करणार आहे. आय शॅडो करण्यासाठी हा फक्त ब्रश घेऊन मी हा लाईट ब्राऊन कलर शेडचा आय शॅडो घेणार आहे आणि जिथे आपली क्रीज लाईन आहे तिथे मी आय शॅडो अप्लाय करते.
दोन्ही आईजवर तसंच करायचं आहे सेम. त्यानंतर थोडासा डार्क ब्राऊन शेड मी पेन्सिल ब्रशच्या साहाय्याने घेणार आहे अशा प्रकारे. आणि हा जो आउटर कॉर्नर आहे आपल्या आईचा, तिथे असा व्ही शेप करायचा आहे. व्ही शेप मध्ये पुन्हा आय शॅडो ब्लेंड करून घ्यायचे. दोन्ही आईजवर तसंच सेम करायचं. तोच डार्क ब्राऊन शेड घेऊन मी अंडर आईजला देखील ब्लेंड करून घेते. त्यानंतर हा फ्लफी ब्रश घ्यायचा आणि जो व्ही शेप आपण केला होता ह्याच्यावर देखील थोडासा डार्क ब्राऊन शेड घेऊन जो हा आपण व्ही शेप केलेला आहे त्याला असं ब्लेंड करायचं आहे हलक्या हलक्या हाताने. इथे माझा आय मेकअप झालेला आहे. आता आयलाइनर पण मी लावून घेतलेला आहे. आता लावते मस्कारा. तर आय मेकअप मध्ये मी थोडा कॉपर शेडचा शिमर शेड ऍड केला होता आणि त्यानंतर आयलाइनर लावलं होतं आणि आता मी मस्कारा लावत आहे. तर व्हिडिओ शूटला थोडासा प्रॉब्लेम झाला, तो व्हिडिओ शूट झालाच नाही. त्यानंतर आयब्रो पेन्सिलने मी माझे पूर्ण आयब्रो डिफाईन करून घेते आणि त्याला व्यवस्थितरित्या फिल करत आहे. आणि त्यानंतर लिप लायनर आणि लिपस्टिक लावून माझा पूर्ण मेकअप लुक कंप्लीट करणार आहे. तर हा आहे माझा आजचा फायनल लुक. तर थोडासा व्हिडिओला प्रॉब्लेम आला, व्हिडिओ शूटच झाला नाही. तर आजचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला बघायला आवडेल हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.